नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला छान असं पटकन व झटपट तयार होणार आहे ड्रायफ्रूट आईस्क्रीमची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर खाण्यासाठी खूप चविष्ट व टेस्टी अशी लागते। तर नक्कीच सुरुवात करूया रेसिपीला। तर इथे मी अर्धा लिटर दूध आहे तर ते तापण्यासाठी ठेवलेलं होतं। तर त्यामध्ये अर्धी वाटी मी इथे साखर टाकलेली आहे। साखर तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। तर इथे मी अर्ध्या वाटीमध्ये ते 3 चमचे मी कस्टर्ड पावडर टाकलेले आहे। तर मी इथे व्हॅनिला फ्लेवर घेतलेला आहे। आता हे किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज कुठे उपलब्ध होतं। तर तुम्हाला ज्या फ्लेवर्स आवडेल त्या फ्लेवरचं तुम्ही घेऊन वापरू शकता। तर इथे मी व्हॅनिला घेतलेला आहे, त्यामध्ये टाकून छान असं एक उकळीपर्यंत मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाही। तर छान असं आटवून घ्यायचं व थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं। तर थंड झाल्यानंतर कशा प्रकारे घट्ट झालेला आहे। तुम्हाला जर यापेक्षा अजून घट्ट आवडत असेल तर अजून थोडंसं जास्त कस्टर्ड पावडर वापरायची। त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट भिजत घातले होते तर ते छान असं बारीक करून घेणार आहे। तर जे आपण कस्टर्डचं दूध बनवलेलं आहे तर तेच मी 2 पळ्या घेऊन छान असं आता बारीक करून घेणार आहे। तुम्हाला आवडेल त्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवून बारीक करावं। हे आपण तयार झालेल्या कस्टर्डच्या दुधामध्ये मिक्स करून छान असं मिक्स करून घेणार आहे व फ्रीजमध्ये आता हे आपल्याला आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवायचं। अगदी झटपट तयार होतं, कोणतीही झंझट नाही व खाण्यासाठी अगदी टेस्टी व हे भरपूर असं छान लागतं। तर तयार झाल्यानंतर कशा प्रकारे निघत आहे। तर तुम्हालाही अशा प्रकारे घरच्या घरी वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम नक्कीच बनवता येईल। तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।